नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय लक्ष्मीच्या पावलांनीचा आजचा म्हणजे 20 फेब्रुवारीचा इंटरेस्टिंग असा एपिसोड. कारण बघत राहा शेवटपर्यंत, बऱ्याच गोष्टी घडणार आहेत. चांदेकर बोला खरी, खूपच मस्त झाली हुरडा पार्टी, एकदम भारी, जगात भारी. मग इकडे मंडळ आभारी आहे असं अद्वैत म्हणतो. मग कला म्हणते पण मला सांग, तुला ही हुरडा पार्टीची आयडिया कुठून सुचली रे? तर अद्वैत काम करता करताच बोलताय, म्हणते हा प्रश्न तर तुला खरं तर पडायलाच नको पाहिजे, कोण आहे मी? मग लगेच कला म्हणते द ग्रेट अद्वैत चांदेकर, कसं विसरेन मी? मग पण म्हणजे मी विसरू शकते ना, तर मी कुठे अद्वैत चांदेकर आहे ना, द ग्रेट, तर काहीच विसरत नाही वगैरे. पण ते जाऊ दे, आता मला खरं सांग, मी तुझ्याकडे पार्टी मागितली होती म्हणून माझं निमित्त करून तू सगळ्यांसाठी हुरडा पार्टी अरेंज केलीस ना, सगळ्यांसाठी ठेवलीस ना? बोल बोल बोल. मग आता अद्वैत म्हणतो आता एवढी छान कॉन्सेप्ट आहे, शिवाय वाईब आहे त्याच्यामध्ये एक, आणि कसं आहे सगळ्यांनीच घरात काही एक्सपिरियन्स केलीच नव्हती ना ती वाईब. तुला तर माहिती आहेस की मला सगळ्या नवीन गोष्टी करायला आवडतात. मग लगेच इथे कला म्हणते खोटारड आहेस तू, तुला ही कन्सेप्ट रॉकेटने सांगितली ना? तू मगाशी बोलताना सुद्धा तसंच म्हणाला होतास. खरं सांग, तूच गेला असेल रॉकेटला विचारायला, नाही मला खरेच्या काहीतरी आवडीनिवडी सांग रे म्हणून. मग तो म्हणाला असेल रॉकेट, दाजी आमच्याकडे ना, खऱ्यांकडे ना आम्ही हुरडा पार्टी करायचो दरवर्षी. मगाशी बोलताना सुद्धा तू हेच म्हणालास, बरोबर ना? मग आता अद्वैतची बोलती बंद झाली, पण अद्वैत कसं गप्प बसेल? तो म्हणतो जास्त डोकं चालवू नकोस. तर इकडे संगीत आता चहा आणून देत आहेत. अहो चहा घ्या. मग बाबा सांगतात संगे मागच्या 3 महिन्यापासून मी काही पैके बाजूला काढत ठेवलेत, आपण लवकरात लवकर ते जावई बापूसनी द्यायला पाहिजेत. मग संगीत आपण म्हणतात बरोबर बोलताय हो तुम्ही, माझ्या बी डोसक्यात कवादानं योच विचार चालला होता, जसे जमतील ना तसे पटापट देऊन टाका. मग बाबा म्हणतात जावई बापू तसं काय बोलणार नाहीत, पण माझ्या मनात एक विचार आहे बघ. म्हणजे कसं आहे, ज्या पद्धतीनं आपण आता पैके जमा करायला लागलोय त्याच पद्धतीने जर करत राहिलो तर आयुष्य तर आपल्याला पाहिजे तेवढं पैकं जमा होणार नाहीत ग. म्हणजे आपण काहीतरी जोडधंदा, जोड व्यवसाय काहीतरी करायला पाहिजे, आपल्याला काहीतरी त्याचा विचार करायला पाहिजे असं बाबांच्या मनात चाललंय. आणि तोपर्यंत आईसुद्धा तोच विचार करताय. आणि तोपर्यंत काजूनं एंट्री घेतली बरं का तिकडनं. वा वा वा, खरे बाई, अख्ख्या कोल्हापुरात ना तुमच्या हाताची चव ना कुणाच्याच हाताला नाही. अहो कसला कमाल झालाय हो, साधा शिरासुद्धा 1 नंबर झालाय असं ती म्हणत असते. तोपर्यंत देवा, मग त्याच्यानंतर आता काय झालं म्हणून काजल ओरडते. आणि मग आई म्हणतात ही आयडिया मला आधी का नाही सुचली असं संगीता म्हणतात. आता कसली आयडिया असेल हो प्रेक्षकांनो? मग त्याच्यानंतर त्या म्हणतात आपल्या कोपऱ्यावर ना 2 कॉलेजेस आहेत, त्याला बाहेरगावचे विद्यार्थी येतात शिकायला, त्यांना घरचं जेवण मिळत नाही ना, तर माझ्या डोक्यात असं आलं आहे की आपण आता मी त्यांना टिफिन द्यायचे. म्हणजे बघा, काजू जाईल ना कॅफेमध्ये कामाला, तेव्हा ती जाता जाता टिफिन पोस्ट करेल. काय वाटतं तुम्हाला? मग बाबा पण म्हणतात कल्पना तशी चांगली आहे. काजल पण म्हणते खरे बाई, तुमच्या हातची चव ना कुणी एकदा चाकली ना की दुसरीकडे कोणी काय खाणारच नाही, आपला शब्द आहे ना. मग आई पण म्हणतात ठरलं तर मग, असं म्हणतात. मग काजल म्हणते ओ खरे बाई, अहो आधी किती झेपतंय ते बघा, नाही तर उगाच आजारी पडाल, माहिती आहे ना, असं म्हणून परत इथे काजल म्हणते. मग बाबा पण म्हणतात बरोबर बोलालीस तू काजे, माझ्या बी डोसक्यात नेमका हाच विचार सुरू होता. मग काही म्हणतात काळजी करू नका, एवढं सोचलं, अजून बी खमकी आहे मी. आता संगीतचा टिफिन सुरू होणार म्हणजे होणार, जगात बारी. अगं पण कसं करणार आहे समज? अगं नुसतं जेवण करायचं नाही आहे, बिझनेस करायचा म्हटल्यावर लई गोष्टी येतात. मग काजल पण तेव्हा बरोबर आहे. मग तोपर्यंत संगीता म्हणते तुम्ही काळजी करू नका, त्या मी बघून घेते जे काय असेल ते. कलाला फोन करते, मग तिला पण आवडेल ही कल्पना, ती लई पण खुश होईल असं म्हणून सांगतात. आणि आता फोन लावतायत, बघूया काय काय होतंय फोनवर ते. तर आता आईने कलाला फोन लावलाय. कला तिकडे अद्वैतला काहीतरी बोलणार असते, तोपर्यंत तिचा फोन वाजतोय. बघूया आता आई कसं सांगतात आणि कला तयार होते का या सगळ्याला. तर कले कामात आहेस का गं? मग नाही बोल नाही. मग कसं आहे, माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया आले, ती तुला सांगायची होती. म्हणजे बघ, माझा येळ बी जाईल त्यामुळं आणि गाठीला 4 पैसे बी उरतील. मग आता कला म्हणते काय गाई काय आहे बोल ना. मग त्याच्यानंतर आई म्हणतात कसं आहे, आपल्या घराच्या कोपऱ्यावर 2 कॉलेजेस आहेत ना, त्यात काय बाहेरगावचे विद्यार्थी येतात बघ शिकायला, तर ना त्यांना घरचं जेवण मिळत नाही. माझ्या डोक्यात असा आयडिया आली होती की मी त्यांना टिफिन सुरू करते बघ असं म्हणून सांगतात. म्हणजे कसं, काजू कॅफेमध्ये जाताना ते टिफिन देईल, महिन्याला 4 पैसे पण आता देतील. मग आता कला म्हणते आई
कल्पना तशी वाईट नाही आहे, म्हणजे कल्पना खूप चांगली आहे, पण हे सगळं करताना तुझी खूप दगदग होईल गं. मग त्याच्यानंतर तू एकटीनं कसं करणार आहे सगळं? आत्ता आजारपणातनं उठलीस तू, त्यामुळं बघ कल्पना चांगली आहे पण नको करूस, काही गरज नाही आहे. मग अगं अद्वैतरावांचं कर्ज फेडायचं आहे ना, उगाच नाही नाही म्हणू नकोस. हे बघ मी तुला विचारत नाही आहे, मी तुला सांगते आहे असं म्हणून आई डायरेक्ट फोनवर सांगतात आणि म्हणतात फोन अशासाठी केला होता फक्त तुझ्या कानावर घालायचं आहे. अगं इथे बाबा आणि काजू बी काळजी करायला आहेत गं, पण तुम्ही कोणी बी काळजी करू नका, मी खमकी आहे. मला फक्त किती सामान लागल, त्याचं प्रमाण किती लागल, काय आहे त्याचा हिशोब दे, बाकी समजा मी बघते काय, असं म्हणून सांगतात आणि मग फोन ठेवून देतात. मग कलासुद्धा म्हणते ठीक आहे बरं म्हणते. बिचारी कलाच्या डोक्यात विचार बघा कसे येतात आणि अद्वैत कसं समजावतोय तिला. काय गं काय झालं असं अद्वैत विचारतो कलाला. मग कला त्याच्याजवळ जाते आणि म्हणते आईचा फोन होता, ती डब्यांचा व्यवसाय करायचा म्हणते. मग अद्वैत बघतच राहिला आहे. मग कला म्हणते कसं आहे ना बघ, मी इथे आनंदाने सुखात जगते पण तिकडे आईबाबांना साधं मूलभूत गरजा मिळवण्यासाठी इतकी धडपड करावी लागते की मला पगार मिळतोय, मला पैसे मिळत आहेत, पण ते मी घरी देऊ शकत नाही. म्हणजे माझ्या मनात कितीही जबाबदारी घ्यायचं असलं तरी ते मला जबाबदारी घेता येत नाही आहे. पण अद्वैत म्हणतो जबाबदारी तू घ्यायशील गं, पण ते तुला जबाबदारी घेऊ देतील का? प्रश्न त्यांचा स्वाभिमानाचा आहे गं असं म्हणून सांगतो. आणि हे बघ मिसेस करेंच्या हाताला चव आहे, मला असं वाटतं त्यांच्याकडे स्किल्स आहेत, आपण त्यांना मोटिवेट करायला हवं. करू दे ना त्यांना, आपण त्यांना लागेल ती मदत करूया जी काही असेल ती. कला म्हणते अरे पण बिझनेस सुरू करणं फक्त एवढंच नसतं ना, गिराईक शोधण्यापासून सुरुवात आहे. मग अद्वैत म्हणतो त्यात एवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? आपल्या बिझनेसमध्ये किती लोक काम करतात, अनेक वर्कर्स असे आहेत की त्या एकट्याने राहतात, त्यांना आपण टिफिन देऊ शकतो, त्यांना सांगू शकतो, त्यांनासुद्धा घरच्या जेवणाची गरज असेलच ना. आणि मग हे सगळं ऐकून कला म्हणते चांदेकर तू किती भारी असायची तुला कल्पना आहे का? म्हणजे तुला मी एक गोष्ट सांगितली तर त्यावर तुम्हाला उपायसुद्धा दिलास, तू ग्रेट आहेस चांदेकर, मी मान्य करते आज. मग लगेच अद्वैत म्हणतो नुसतं मान्य करू नकोस, आयुष्यभर लक्षात ठेव की तुझं लग्न आहे का? कला म्हणते ग्रेट माणसाबरोबर चाललंय. मला जरा कौतुक झालं की सुरू ना तू, असं दोघांची परत इथे नोकझोक सुरू होते. आणि तेवढ्यात अद्वैतचा फोन वाजतोय. आता बघूया अद्वैतला फोन काय येतोय आणि त्याच्यानंतर नेमकं रामायण काय काय घडणार आहे ते. हॅलो असं म्हणून अद्वैत फोनवर बोलतो. येस माने मी निघतोच आहे. तोपर्यंत ते माने सांगतात फोन करून अद्वैतला की आपल्या ऑफिसमध्ये ना सर बरेच उंदीर मरून पडलेले आहेत. मग अद्वैत म्हणतो उंदीर मरून पडलेत मग? आणि मग ते माने सांगतात अहो उंदरांच्या बाजूबाजूला ना केकचे तुकडे सुद्धा पडलेत आणि प्रचंड दुर्गंधी येते सर. मग केकचे तुकडे असं अद्वैत म्हणतो इथे. आणि असं अद्वैतनं म्हटल्यानंतर कलासुद्धा त्याच्या मागे येऊन उभी राहते आणि दोघांना धक्का बसतोय. मग अद्वैत सांगतो ठीक आहे मी येतोच. मग कला म्हणते काय झालं असेल ऑफिसमध्ये? आणि दोघं इथे धावत पळतच खाली येत आहेत. मग आबा विचारतात अरे दोघं असं तुम्ही धावत धावत आला, काय झालं? मग अद्वैत सांगतो की ऑफिसमधून आता मानेंचा फोन आला होता आणि ते सांगत होते की ऑफिसमध्ये ना काही उंदीर मरून पडलेत. आता आबा म्हणतात काय ऑफिसमध्ये उंदीर? आणि मग त्याच्यानंतर प्रत्येकालाच इथे धक्का बसलाय हे सगळं ऐकून. आणि मग अद्वैत म्हणतो हो आई आता कसं काय ते पण माहिती नाही, पण आजूबाजूला केकचे तुकडे सुद्धा पडलेत असं ते म्हणत होते. आणि हे सगळं ऐकून आता राहुलची दंडई उडाली, कारण तो प्लॅन कुणाचा होता प्रेक्षकांनो? राहुलचा होता ना, त्यामुळे त्याला आता जब्बर टेन्शन आलंय बरं का. तर सरोज म्हणते शी काय किती किळसवाणं आहे हे सगळं, आता आपल्या ऑफिसमध्ये असं कधीही झालेलं नाही आहे आजपर्यंत असं सरोज इथे म्हणते. आणि आता प्रत्येकजण आता टेन्शन आहे, नाही ताबडतोब जाऊन ऑफिसमध्ये बघायलाच हवं, आबा निघूयात आपण, चला असं म्हणत. आणि ते अचानक कसं काय घडलं असं आबा विचारतात. मग त्याच्यानंतर अद्वैत म्हणतो आबा मी आता त्यांना फार फोनवर काही विचारत बसलो नाही, म्हटलं आपण जाऊन प्रत्यक्ष बघूया म्हणून मी काही विचारलं नाही त्यांना. आणि मग सगळे आता निघतात बरं का ऑफिसमध्ये जायला. इकडे चला तुम्ही मग रजनी पण निघायचा प्रयत्न करत असते पण नंतर ती थांबते बरं का प्रेक्षकांना इथे. आणि ही सगळी गेल्यानंतर आता राहुलला रोहिणी ओरडते मला वाटलंच होतं तू काहीतरी घोटाळा करशील. मम्मा पण मी गप्प बस तू. आता हे प्रकरण जर आपल्यावर उलटलं ना तर काय करायला पाहिजे त्याचा विचार कर. मग ती गेल्यानंतर नाही ते जवळ म्हणते राहुल तू टेन्शन नको घेऊस, अरे आपल्यावर काही नाही येणार. मग राहुल म्हणतो मला शहाणपणा शिकू नकोस हा नैनाला म्हणतोय तो. हे सगळं जे काय होतंय ना ते तुझ्यामुळे होतंय, तू मला सांगितलंस ना म्हणून होतंय हे सगळं. आणि हे बघ जर का पोलिसांपर्यंत हे प्रकरण गेलं किंवा मी या प्रकरणामध्ये अडकलो ना तर मी तुझं नाव समोर करणार आहे. तू पण तसंच करतेस ना, तुझीच सवय आहे ना ती स्वतःवर आलं की दुसऱ्यावर ढकलून रिकामं व्हायची. आता मी सुद्धा तुझ्यासारखंच वागणार, तुझ्यासोबत तेच करणार आहे, लक्षात ठेव असं म्हणून तो नैनाला सांगतोय. तर नैनाला पण टेन्शन आलेलं आहे.
सगळे आता प्रेक्षकांना ऑफिसमध्ये पोहोचले, ते नाकाला रुमाल लावूनच पोहोचलेत बरं का. काय झालं माने असं म्हणून अद्वैत विचारतोय. अहो सर, तुमच्याच केबिनमध्ये उंदीर मरून पडलेत. मग तुम्हाला कसं कळलं? अहो प्रचंड दुर्गंधी येत होती की आम्ही साफसफाई मावशींनाच बोलून घेतलं. त्या आत जाऊन किंचाळल्या, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की आत उंदीर मरून पडलेत म्हणून. शेवटी आम्ही तुम्हाला फोन केला आणि मग त्या आता मावशी पण सांगतात की साहेब, उंदरांनी केकचे तुकडे खाल्ले, ते तिकडे पडले होते असं म्हणून सांगतात. आणि आता सरोज वगैरे सगळेच असे नाकाला रुमाल धरूनच बघायला घेतात. पण उंदीर आले कुठून आणि केक आला कुठून आणि अद्वैतच्या केबिनमध्ये कसा काय आला, हा प्रश्न सरोजला पडला. तिच्या डोक्यातच नाही आहे की पार्टी अरेंज केली होती. मग त्याच्यानंतर आता बघूया पुढे काय होणार. राहुल म्हणतोय, हा अद्वैत जर खोरात शिरला तर आता माझी वाट लागणार, काहीतरी करायला हवं असं सगळं चाललंय. आणि प्रत्येक जण इकडे नाकाला रुमाल धरून आहे. रोहिणी म्हणते, कशाला हा नसते उद्योग करतो, काय माहीत नाही मला, आणि हा आता अडकला तर ह्याला सोडवायचं कसं, तर ह्याचा विचार केला पाहिजे असं सगळं ते रोहिणीच्या मनामध्ये चाललंय विचार, आणि राहुलच्या पण तोच मनामध्ये विचार चाललाय. तोपर्यंत त्या मावशी सांगतात, मला वाटतं त्या केकमध्ये काहीतरी विषारी असलंच पाहिजे, नाही तर ते उंदीर असे मेले नसते, विष खाऊन मरतात ना तसे मरून पडलेत. असं म्हटल्यानंतर प्रत्येकाची रिॲक्शन बघा, सोहम, कला, सरोज, प्रत्येकाची रिॲक्शन कशी चालली. आबा अशी एकदम असे नाकाला रुमाल लावून धक्का बसल्यासारखंच बघताय तिथे. आणि प्रेक्षकांनो आता ट्विस्ट मोठा येणार आहे. पण त्या बाई सांगतात, उंदीर मेले म्हणजे नक्की त्या केकमध्ये काहीतरी विषारी असलंच पाहिजे असं त्या परत एकदा सांगतात. कारण उंदीर सगळं पचवून घेतात, म्हणजे काय बी पचवू शकतात उंदीर. विष असल्याशिवाय ते मरायचे नाहीत असे तसे. समदे मेलेत म्हणजे नक्कीच विष आहे असं त्या मावशी परत एकदा सांगतात बरं का. आणि मग कलाला आठवतंय की ती केक घेऊन पुढे सरकून कशी पडली होती खुर्चीवरनं, म्हणजे पाय घसरून, आणि तो केक खाली पडला होता. आणि रोहिणी राहुलला कानात काय म्हणते बघा, राहुल आता काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर हे प्रकरण सगळं तुझ्यावरच उलटेल असं म्हणते. आणि आता रजनी धावत पळत येते आणि म्हणते, आम्ही तुम्हाला किती फोन केले, तुम्ही काही फोन उचलले नाहीत म्हणून आम्ही इथे आलो असं सांगते रजनी. ते आता बघूया, रजनी पण आली आहे, राहुल नाही म्हणून आलो आहे, पण किती काय झालं इथे. रोहिणी म्हणते, अगं आतमध्ये उंदीर मरून पडलेत आणि त्यांच्या आजूबाजूला केकचे तुकडे आहेत इथे. मला तर वाटतं केकमुळेच असेल कदाचित. या बाई बोलतायत त्याप्रमाणे जर खरंच जर घडलं असेल तर त्या केकमध्ये विष होतं का काय, आणि कुणी केलं असेल हे, असं कसं होऊ शकतं. केकमध्ये विष कसं येणार, नेमकं होतं काय त्यात. मग त्याच्यानंतर कला काहीतरी बोलत असते, तोपर्यंत रोहिणी विचारते, म्हणते, हे बघ कला, मी तुला सरळच विचारते की त्या केकमध्ये विष कुठून आलं, असं आता रोहिणीनं डायरेक्ट कलालाच विचारले. आणि यामुळे मोठं काहीतरी घडणार आहे प्रेक्षकांनो. आणि आता सगळ्यांचं लक्ष कलावर जातं आहे. तर राहुल पण गप्प कशाला बसेल, तो म्हणतो, कला, तूच पार्टी ऑर्गनाईज केली होतीस बरोबर ना, मग मला सांग की तू तो केक कुठून ऑर्डर केला होतास. मला त्या बेकरीचा ॲड्रेस दे, मी तिथे जातो आणि हवं तर पोलिसांना सुद्धा घेऊन जातो. तर कला एकदम म्हणते, मी स्वतः तो केक केला होता. आणि आता बाकी सगळे शॉक झालेत. राहुल चोरात ओरडतो, काय. मग लगेच, कला काय सांगतेस तू, तो विषारी केक तू बनवला होतास असं रोहिणी ओरडून म्हणते. आणि सरोज तिच्याकडे कशी बघते बघा कलाकडे. मग रोहिणी म्हणते, अगं नशीब उंदरांनीच खाल्लाय, जर अद्वैतनं तो केक खाल्ला असता तर काय झालं असतं, तुला काही कळतंय का, त्या केकमध्ये विष होतं. कला, असं कसं होऊ शकतं, सांग तू, असं म्हणून कला रोहिणी जोरजोरात ओरडते, कांगावा करते या सगळ्याचा भरपूर. आणि मग आता आबा म्हणतात, रोहिणी तू तुझ्या तोंडाचा पट्टा उगाच चालू करू नको, काय बोलायलेस तू, असं म्हणतात. आणि आता राहुल म्हणतो, अहो आबा, पण एवढं भयंकर घडतंय हे सगळं, असं म्हणून तो पुढे बोलायला जातो. आणि नैना पण हसतीये. आणि मग राहुल म्हणतो, आता नैना, कला पण म्हणाली ना की तिनेच केला होता केक, नक्की काय घडतंय देव जाणे बाबा, असं एकदम राहुल म्हणतोय, तोंड वेगळं, म्हणजे दुःख असल्यासारखं, वाईट झाल्यासारखं. आणि मग सरोज आता कलाला ओरडते, म्हणते, काय चाललंय तुझ्या डोक्यात, अद्वैतला संपवून टाकणार होतीस. नाही नाही नाही, मला काही सांगायला जाऊ नकोस, मला माहिती आहे ना चांदेकरांच्या प्रॉपर्टीवर तुझा डोळा आहे, आणि आता डाळ शिजत नाही तुझी म्हटल्यावर एक एक करून सगळ्या चांदेकरांना संपवायचा प्लॅन आहे तुझा. आणि मग कला म्हणते, सरोज मॅडम काय म्हणताय तुम्ही. तर कला डायरेक्ट कलावर सरोज हात उगारते, तर तो हात कला अडवते बरं का इथे. यावेळेला ती मार खाऊन घेत नाही, कारण ती बरोबर आहे, तिला माहिती आहे, त्यामुळे ती मार खाऊन घेत नाही. आणि कल्यानं सरोजचा हात अडवला हे बघून आता प्रत्येकालाच इथे परत आई गो असं म्हणजे टेन्शन आलंय, आता नेमकं काय होणार, कशी झाले बघा रिॲक्शन. सरोज एकीकडे, कला एकीकडे, आणि अद्वैतमध्ये नेहमीप्रमाणे अद्वैतमध्येच आहे यांच्या. आता बघूया पुढे काय काय होतंय. कला म्हणते, मी असं काही केलेलं नाही, तुमचा गैरसमज होतोय, प्लीज तुम्ही शांत व्हा, असं म्हणून सांगत असते कला सरोजला. कला म्हणते, मी असलं काही करण्याचा विचार सुद्धा काही करू शकत नाही.
त्या उलट चांदेकरच्या जीवावर जर काही बेतलं तर ते मी माझ्या अंगावर घेईन आणि मी त्याला मारायचा प्रयत्न कधीच नाही करणार. मग सरोज म्हणतात तू जर का हे काही केलं नाहीस तर हे झालं कसं. मग कला म्हणते हे बघा केकमध्ये विष कसं आलं ते मला माहिती नाही, पण मी केकमध्ये व्हॅनिला इसेन्सच घातला होता आणि आपल्याच घरचा घातला होता तो. आता त्याची एक्सपायरी डेट वगैरे बघावं लागेल, कारण एक्सपायर झाला असेल तर बघावं लागेल, पण त्यामुळे एवढा मोठा फरक पडेल असं मला नाही वाटत. मग त्याच्यानंतर सरोज म्हणतात हे सगळं तू केलंयस ना ते कबूल कर स्पष्टपणे, नाही तर माझ्यासारखी वाईट बाई कोणी नाही असं म्हणतात. अद्वैत त्यांना थांबवत असतो पण सरोजचा आवाजच वाढला इथे भरपूर. सरोज काय ऐकत नसते तर आबा सांगतात सरोज शांत हो. तर लगेच आबांवर पण सरोज ओरडते कसं शांत व्हायचं मी आबा, हां माझ्या अद्वैतच्या जीवावर बेतलंय. अरे पण केक खाल्ला असतास तर काय झालं असतं याची कल्पना आहे का तुला. मग त्याच्यानंतर रोहिणी म्हणते डॅड. सरोज रोहिणी म्हणते ते अगदी बरोबर आहे, जिने केक बनवलाय तिने तिच्यावरच पहिली शंका जाणं साहजिक आहे. मग आबा म्हणतात रोहिणी शांत हो, उगीच काहीतरी बोलून वातावरण बिघडवू नको. अगं तू आपल्याच माणसावर कशी शंका घ्यायलेस इथे, असे प्रश्न इथे चालू आहेत आबांचे. रजनी पण म्हणते कला असं काही करणार नाही याची मला खात्री आहे. आबा पण म्हणतात होय, पण हे झालं कसं ते बी आपल्याला शोधावं लागेल इथे. आता राहुल बघा कसा बघतोय. तर अद्वैत म्हणतो आबा आता आपण हे पोलिसांना कळवायला हवं, ते इन्व्हेस्टिगेट करतील जे काही असेल ते. आणि आता हे सगळं प्रकरण राहुलवर शेकतंय बघा. आणि मग त्याच्यानंतर नैना म्हणते हे जर सगळे पोलिसात गेले ना तर आपली वाट लागेल असं आता राहुलला नैनाने सांगितले. मग रोहिणी पण म्हणते अरे बापरे हे तर आता आमच्यावरच उलटायला लागले. कलाकडे सगळे बघतायत, सरोजच्या मनामध्ये पण तोच विचार चाललाय. तोपर्यंत राहुल म्हणतो दादा अरे पोलीस इन्व्हेस्टिगेशन वगैरे कशाला उगाच करायचं असं म्हटल्यानंतर सरोज रागाने बघते. नाही म्हणजे कला आता म्हणाली ना तर व्हॅनिला इसेन्समध्ये काहीतरी खराबी असेल, एक्सपायर झाला असेल वगैरे म्हणून गडबड झाली असेल वगैरे, तर तसंच असू शकेल. आणि तसंही आजकाल प्रत्येक पदार्थात थोड्या थोड्या प्रमाणात विष असतंच ना असं आणि राहुल पुढे बोलतो बरं का. सगळेच पदार्थ कुठे शुद्ध असतात नाही का असं म्हणून तो म्हणतो मला वाटतं म्हणूनच झालं असेल सगळं. मग अद्वैत उठून म्हणतो नाही राहुल नक्कीच काहीतरी गडबड आहे, त्यामुळे पोलिसांना इन्व्हेस्टिगेशन करू दे. आता काजल आणि इकडे संगीता बाजार घेऊन आल्या आहेत, त्याला बसवते आणि पाणी घेऊन येते आणि काजल पण पाणी नेऊन देते. बाबा विचारतात आणलं का सगळं सामान. संगीता म्हणतात कलानं जी जी लिस्ट दिली होती त्याप्रमाणे सामान आणलेलं आहे. तर काजल म्हणते जरा का आई तुझ्याकडची ती वही द्या, जरा वही देता का. नाही म्हणजे कसं आहे आपल्याला कामांची यादी करावी लागेल. आता आपण कॉलेजमध्ये नोटीस वगैरे लावूया का, कॉलेजमध्ये कुणाला घराचा डबा हवा आहे ते विचारूया. आपण एक काम करतो ना आपल्या मित्रांना सांगतो तिकडे चौकशी करतील, आपण असं करूया का आपण सगळ्यांना सांगूया. आणि तोपर्यंत दाजी पण म्हणालेत ना की त्यांच्या ऑफिसमध्ये पण सांगतील म्हणून. काजलच विचारते आई तायडीला कॉल करू का, म्हणजे कुणाला डबे हवे असतील तर ते पण सांगेल ना ती, तसं ती म्हणाली होती ना. मग बाबा पण म्हणतात होय होय लाव की फोन. मग काजल फोन लावते आणि ते स्पीकरला फोन लावून देते. जर स्पीकरवर आहे फोन विचार जरा असं म्हणून आता फोन लावून दिलाय. आता आईचा फोन आलाय म्हणून इकडे बघा हा प्रेक्षकांनो काय काय होणार आहे. तर आईचा फोन आलाय म्हणून इकडे कला बाजूला जाऊन उभी राहते, बाजूला जाऊन म्हणत असते की आई मी तुला थोड्या वेळाने फोन करू का गं. तर कले असं म्हणतात. मग त्या ठीक आहे असं म्हणतात. थोडी गडबडीत ते सांगितलं तर आता तिथं सरोज आले बघा आणि फोन काढून घेते कलाच्या हातातून आणि हॅलो असं म्हणून म्हणते डायरेक्ट. आणि मग ते हवा पाण्याच्या गप्पा मारायला फोन केला आहेत का चकाट्या पिटायला फोन केला आहेत. सरोज मॅडम काय झालं बोला ना असं म्हणून संगीता म्हणते समजा ठीक आहे ना विचारते. मग संगीता म्हणते ते सरोज म्हणते काय झालं आमच्या ऑफिसमध्ये तुमच्या मुलगीनं काय करून ठेवलं याची कल्पना असेलच तुम्हाला. मग त्या म्हणतात काय झालं काय केलं असं विचारतात. सरोज मॅडम काय झालंय काय बोलताय तुम्ही असं संगीता म्हणतात. म्हणजे परत प्रश्न विचारतात. तर इकडे सरोज सांगते की तुमच्या मुलीनं सेलिब्रेशनच्या नावाखाली माझ्या मुलाला केकमध्ये विष घालून मारण्याचा प्रयत्न केला असं सरोज ओरडून सांगते. आता शॉक बसायची वेळ इकडे बाबा आई आणि काजलला आले आणि आईंच्या हातातून पाण्याचा ग्लास पडलाय संगीताच्या हातातून, त्यामुळे आता धक्का सगळ्यांना बसलेला आहे. आणि ते म्हणतात मग सरोज पुढे म्हणते मला वाटलं तुम्हाला हे माहितीच असेल आणि तुम्ही अपडेट घेण्यासाठी फोन केला असेल नाही का असं म्हणते परत. आणि सरोज इथे नाहीतरी तुम्हा सगळ्यांचा आमच्या प्रॉपर्टीवर डोळा आहेच, लग्न झाल्यापासून हर तऱ्हेचे प्रयत्न करून झाले पण काहीच होत नाही म्हटल्यावर आता चांदेकरांच्या जीवावरच उठलाय तुम्ही असं म्हणते डायरेक्ट इथे. सरोज मॅडम काय बोलताय तुम्ही असं इकडे ही म्हणत असते. गप्पा बसा जरा कला, पण सरोज ऐकत नाही. सरोज म्हणते मी जे बोलते ना ते बरोबर बोलते आणि तुला टोचत असेल ना तर ते जास्तच बरोबर बोलते मी. तर इथे संगीता म्हणतात नाही सरोज मॅडम तुमचा काहीतरी गैरसमज होत असेल हो. नाही मी एवढं खात्रीनं सांगू शकते की माझी कला तसं काय बी करणार नाही.
आणि तसं वागणार नाही. तर सरोज म्हणते, वा, तुला खरंच काय माहिती नाही ना तुमच्या मुलीने काय घातपात केलायचा प्रयत्न केलाय ते. तर स्वतःच्याच नवऱ्याला पाळण्याचा प्रयत्न केलाय तुमच्या मुलगीने आणि हे तुम्हाला माहिती नाही असं म्हणताय तुम्ही, असं इथे कलाबद्दल सांगतात सरोज. तर मोठ्या शिताफीने सगळं प्लॅनिंग केलं होतं, सगळं पचलं प्लॅनिंग तिचं. तर संगीता रडते, नाही हो नाही, समद खोटं आहे हो, नाही हो नाही, असं सगळं चाललंय, माझी कला असं काय बी करणार नाही वगैरे असं म्हणते. तोपर्यंत इकडे सरोज म्हणते, स्पष्टीकरणं नको आहेत मला, तिला ना मी आता पोलिसांच्या ताब्यात देणार आहे, खडी पाठवणार आहे, वाट लावते की नाही बघा मी तिची. गरिबीचे सोंग घेतलेल्या तुम्हा सगळ्यांना चांगली अद्दल घडायलाच हवी वगैरे असं इथे सरोज ठामपणे सांगते त्यांना. आणि इकडे कलाच्या आईला मात्र म्हणजे संगीताला मात्र टेन्शन आलं आणि कला पण इथे रडते. काय होणार प्रेक्षकांनो, राहुल पकडला जाणार का वेगळंच काहीतरी होणार, काय वाटतं तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता इथे म्हणजे संगीताला अजून धक्का बसलाय बिचारीला, ती अशी सुन्न होऊन बसली आहे इथे. आणि आता आई एकीकडे आणि कला एकीकडे असं चित्र आहे, असं नेमकं काय खरं आहे काय वगैरे माहिती नाही आहे वगैरे. आणि उद्याच्या भागात प्रेक्षकांनो नैना अजून एक उचापत्ती करणार आहे, ती नेमकी काय उचापत्ती करणार आहे बघूया. इथे मिक्सरचं भांडं दाखवत आहेत, नेमकं काहीतरी करणार आहे. तर कला इकडे अद्वैतला म्हणते की तुझं यश कुणाला तरी बघवत नाहीये, या सगळ्याच्या मुळापर्यंत पोचतील का, काय वाटतं जाणून घेऊया, त्याच्यासाठी सबस्क्राईब करा.